आमचा केदारनाथचा जाईल पण पंढरीला नाही. आमच्या टाकल्यावरची केस काढून काढून टाकल्यावर केस येणार तरी तिरुपतीला मरतो. तिकडे लाडू आवडतात त्याला. मी देवात भेदभाव करत नाहीये पण तुम्ही केल्याशिवाय सोडत नाहीये. आमच्याकडे प्रचारावर देव आहे रे. ज्या देवाचा प्रचार जास्त त्या देवाला गर्दी जास्त आहे. आणि शेवटी खरं आहे म्हणा, हे कलियुग आहे. इथं 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं. खरं आहे की नाही? त्याला चाणक्य नीती म्हणायची. 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं. हेच खरं आहे. इथं खरं चप्पल घालेपर्यंत खोटं गावभर फिरून येतं. आणि आम्हाला माहित आहे खरं कोण आहे. आम्ही त्या 4च्या नादी लागत नाही. आमच्यासाठी सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. तुझ्याशिवाय सत्यच काही नाहीये. आणि मला हे कळत नाही, जर या वयात ज्ञानोबा तुकोबा कळलं नाही तर जगण्यात मजा नाही बरं. आणि कळलं पाहिजे. आपण जिंगल बेल नाही वाजवली पाहिजे. आपण दत्त जयंती केली पाहिजे. सोपं सांगू का? आपल्या बापाला बाप म्हणलं तरच लोक खानदानिक म्हणत असतात. हे कळलं त्यालाच कळलं. लोकांचा श्रीमंत त्याला बाप म्हणायचं नसतं. शेवटी तुका म्हणे येते पाहिजे जातीचं येड्याचं काम नाही. आणि विनंती रे माझी, गाव आपली, माती आपली, तालुका आपला, जिल्हा आपला, राज्य आपला, परंपरा, ज्ञान, त्यागही आपल्याच पूर्वजांचा. मग या मातीमध्ये साम्राज्य सुद्धा आपलंच असलं पाहिजे. या विश्वासाने आयुष्यभर कष्ट केलं पाहिजे. तर हे मी नाही म्हणत, भले तरी देव काशीची लंगोटी पण नाठाळांच्या माती हानो काठी. महाराज स्पष्ट सांगतात, शब्द उच्चारतात. अरे प्रेमाने वागलात तर आमचं दोतूर सोडून तुमची लाज राखू. पण आमची लाज काढायला लागला तर झेंडा खाली दांडावर करून धोत्राची ताकद दाखवणारच आम्ही. हे शळपटलेले बेलपटलेले समजतं काय? अरे माझा बाप धोतर घालतो म्हणजे येडा नाही. माझी माय साडी घालून फिरते म्हणजे वेडी नाही. आणि जे विज्ञान करताना या विज्ञानाची सुरुवातच अध्यात्मापासून आहे. जेव्हा विज्ञान पळून पळून यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचलं तेव्हा त्याला कळालं, अरे अध्यात्म इथे अगोदरच बसलं होतं, मलाच यायला उशीर झाला. अरे भट्टाने शून्याचा शोध अध्यात्माच्या जोरावर लागला. पहिलं विमान महाराष्ट्रीयाने उडवलं. पहिलं विमान मराठी माणसानं उडवलं. पहिलं विमान मुंबईच्या चौपाटीवर उडवलं. ज्याचं नाव शिवा तळपदे, तो अध्यात्माच्या जोरावर विमान उडवू शकला. राईट बंधू नाही रे. आम्हाला राईट बंधू लक्षात राहिले, आमचा मराठी माणूस लक्षात राहिला नाही. या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी सायंटिस्टने लावला. 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, उदकाचे आवेशे प्रगटले ते जलतलं की दिसे तया विजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर. पाण्याच्या प्रेशरने वीज निर्मिती होते. हे आपल्या ज्ञानोबरांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलं. याला विज्ञान म्हणायचं. याला वारकरी संप्रदाय म्हणायचं. साचूचेडी सांडसे खंडीच्या पाय पाणी राजहंसे. तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. आता तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय. सामर्थ्य कळलं पाहिजे रे. जिथे मला माझीच ओळख नाही तिथे मला जगाचा मालक काय कळणार आहे. ज्ञानोबा म्हणले मला माहित आहे मी कोण आहे. जिथं मी तुझा दास आहे तिथं माझं एवढंच सामर्थ्य आहे. अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवती साधू संत मन विदिला. कोण आहे तुझा अवतार या ज्ञान भक्ती सहज भक्तू एक वटला मज तोची मीही केवळ तुझं श्रुतही आहे. ज्ञानोबांचं वर्णन आहे. जिथं मी ज्ञानाला भक्तीची सांगड घातली तिथं मला कळालं. जेव्हा पंढरीची वारी कळाली तेव्हा मला कळालं की मी कोण आहे, माझ्यात काय ताकद आहे. आणि जेव्हा मला माझी ताकद कळाली तेव्हा मला कळालं अवघाची संसार सुखाचा करी. मी काही करू शकतो, अशक्य ते शक्य सुद्धा करू शकतो. कारण संसार सुखाचं करणं अशक्य आहे. कारण आपण आजपर्यंत ऐकलं दुःख बांधवडी सुखाचा विचार, सुख पाहे जवा पाडे दुःख पर्वता एवढे आपण आजपर्यंत ऐकलं. मूलमद शाकम अश्वत्थम प्राहुर्वयम छंदांसी यस्य पर्णानि यस्तम वेद सवेदवी. अगदी नाही तेवढा एकच महत्वाचं आहे आपला अदत चोरदम प्रस्तुताचं शाखा. हे पुढचं झालं महाराज बरं का. आता हे संसाराचं झाड उलट आहे. जमिनीत धान्य आणि आकाशात मूळ आहे. त्याला किती पाणी घातलं तरी फळ लागणार आहे का? सोपं सांगू का, वांज झाडाला फळ लागेल का? मग तुम्ही पाणी घाला, खत घाला, वाढवा, सूर्यप्रकाश द्या, नाही तर अजून काही करा. तसं हे झाडच वांज आहे संसाराचं. तरी ज्ञानोबराय म्हणतात सर्व सुकृताचे फळ मी नाही. इतकं कसं अशक्य बोलताय. ते म्हणले तुम्हाला वाटतंय की बोलणारा मी आहे, पण तुम्हाला हे कळत नाही की बोलणारा मी नाहीये. मी फक्त बोलतोय पण बोलणारा मी नाहीये. महाराज किती कोड्यात टाकताय.
तुम्हीच बोलताय, तुम्हीच करीन म्हणताय, तुम्ही करणही नाही म्हणताय, बोलतही नाही म्हणताय. तुकारांना विचारलं आम्ही, अहो तुकोबारा काय तुमचं गाथ्याचं सामर्थ्य? तुकोबारा कौतुक करतात स्वतःच. तुकोबारा म्हणले, तुका जरी सहज बोले वाणी, त्याच्या घरी वेदांत वाहती पाणी. तुम्हाला वाटत असेल की माझे अभंग साधे आहेत, हे ऐकायला जरी साधे असले ना, याचा अर्थ फार गहन आहे. माझे अभंग वेदांताला सुद्धा पाणी व्हायला लावतील एवढी ताकद आहे. पण हे जमलं कसं? तुकोबारा म्हणले, तुका म्हणे माझं बोलविता देव, मला कुठं जमलं? बोलवणारा तू आहे, माझ्यात ताकदच नाहीये. हे बळ त्याच आहे, त्याच्या बळाने मी बोलतोय. ज्ञानोबाराय म्हणले, मी बोलतोय, मी फक्त बोलतोय, बोलवून घेणारा वेगळा. हे असं असतं अगदी. नाहीतर आपल्यासारख्याला काय जमणार आहे रे? पण आपल्याला जमतंय त्याचं कारण जगाचा मालक आहे. जिथे माझा तुझ्यावर विश्वास आहे तिथे मी काही करू शकतो. विचार करा ना, 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ स्वराज्याचं, 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं. जर माझ्या राजानं विचार केला असता माझा बापच गुलामगिरीत आहे, मी माझ्या साम्राज्याची स्वप्न बघावी का? तर घडलंच नसतं. स्वतःवर विश्वास आहे, या शेतकऱ्यांच्या पोरांवर विश्वास आहे. अरे ही 17, 18, 19 वर्षाची तरणी बांड पोरं घेऊन एवढ्या प्रगल्भ आणि एवढ्या प्रबळ असलेल्या सैन्याला हरवायचं. अरे हरवणार, कारण विश्वास आहे. याच आत्मविश्वासाने त्या मुघलांच्या नाकावर टिचून 260 पेक्षा किल्ले 40 वर्षाच्या आत हस्तगत केले. हिंदवी स्वराज्याचा इतिहास आहे. हे शक्य झालं त्याचं कारण स्वतःवरचा विश्वास आहे, सेल्फ कॉन्फिडन्स. आजच्या पिढीला सेल्फ कॉन्फिडन्सच राहिला नाही, आत्मविश्वासच राहिला नाही. ह्यांना असं वाटतं फक्त पैसा पाहिजे सगळं होतं. कशालाच पैसा लागत नाही. कमवू नये असं नाही, कमवायचाच. आपण काही गरीबाची लेकरं नाही, श्रीमंताची लेकरं आहे आपण. आपला जो पंढरीचा बाप आहे तो द्वारकेचा राजा आहे, सोन्याच्या सिंहासनावर बसतो, सोन्याचा मुकुट घालतो, सगळ्या जगाचा मालक आहे, त्याची लेकरं आहे आपण. भिकाऱ्यासारखं राहायचं नाही, ऐटीतच राहायचं. अर्थ आणि काम पुरुषार्थाचं लक्षण आहे. शास्त्र सोडून बोलत नाही आपण. पैसा कमावणं पुरुषार्थाचं लक्षण आहे. पैसा कमवायचाच आजची पिढी. विनंती माझी तुम्हाला. आणि पैसा कमवायला पूर्वजात पैसा लागत नाही, प्रसिद्धी कमवायला फार काही ताकद लागत नाही. काल, आज आणि उद्या तुम्हाला हे मान्यच करावं लागेल की शस्त्रापेक्षा शास्त्र जास्त प्रबळ आहे आणि त्यानेच जग जिंकता येतं. जग हे शास्त्रानेच जिंकता येतं. मग वयाच्या 16व्या वर्षी ज्या शंभूराजाने बुधभूषण नावाचा संस्कृत ग्रंथ प्रस्थापित केला, त्यांना हिंदवी स्वराज्य टिकवायचं काय अवघड आहे? शास्त्रानं जगणारी लेकरं आहे ती. करा ना विचार कधीतरी. महाराज आम्हाला फक्त एवढा विचार करायला सांगा, गोरी दिसली गाला खसली माझीच आहे, तुझ्या बापाची पेट आहे. हा विचार सोडून पण दुसरा करा ना. हे आयुष्य नाहीये रे. मुलींना माझी विनंती, काय कमी गमा आहे आपल्यात? व्यासपीठावर सांगते, जगाच्या मालकापेक्षा जास्त ताकद एका बाईत आहे. मी नाही म्हणत बरं. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, देवाच्या वर सामर्थ्य आहे एका बाईचं. किती सोपं आहे. पण कसं ना महाराज, आम्हालाच आमची किंमत कळली नाही. आमचं कसं झालंय, एक पोलीस आहे त्याला चोरानं धरलं, कळतंय ना? मी चुकले नाहीये, तुम्ही बरोबर ऐकताय. चोराला पोलिसानं धरलं नाही, पोलिसाला चोरानं धरलं. हे कलियुग आहे, इथं असंच असत. हा, मग आता जेव्हा पोलिसाला चोरानं धरलं तर पोलिसाला स्वतःची जाणीव पाहिजे ना की मी पोलीस आहे, माझ्याकडे ताकद आहे. मी फक्त वृत्तीमुळे पोलीस नाहीये, मी माझ्या शरीराच्या ताकदीमुळे, मी माझ्या प्रॅक्टिसमुळे, मी माझ्या शौर्यामुळे पोलीस आहे. स्वतःचीच किंमत नाहीये त्याला. चोरांकडनं मार भेटू नये म्हणून त्यांना अंगावरचं सोरण खिशातले पैसे चोराला दिले. म्हणले सगळं देतो पण मारू नको बाबा. पोलीस आहे तू चोराला घाबरावं? पळत पळत घरी आला आणि घामलेला नवरा बघून महाराज बायकोने विचारलं, काय झालं, एवढं का पळाला? ते म्हणलं, काय सांगू तुला, कसा बसा जीव वाचवला, चोरानं धरलो. बायको म्हणली, लाज वाटती का तुला? पोलीस आहे तू. माझ्या बापानं पोलिसाला दिलं मला. अरे उद्या जर माझ्या पाहुण्या रावल्याला कळलं की चोरानं तुला धरलं तर शेण घालतील लोक तोंडात. अरे पोलीस आहे तू. मला कशाचं काय पोलीस, चोर एवढी होती, मी एवढा एकटा, माझ्याच्यानं काय जमणार असतं. पण मी किती हुशार, सगळं दिलं पण जीव वाचवून आलो. एवढी भली भली मोठी हत्यारं त्यांच्याकडे, मी काय करणार होतो? बायको म्हणली, मी आले तुझ्याकडे बंदूक होती, ती काय
लपवून ठेवली नाही तर चोरांना ती बी नेली असती. आता ती लपवायला होती का रे? जिथे तुला तुझी जाण नाही तिथे तू जगांकडनं काय अपेक्षा करतोस? जिथे तुम्हाला तुमचं कुळ कळालं नाही, माती कळाली नाही, धर्म कळाला नाही, त्याचं सामर्थ्य कळालं नाही, तुम्ही कसं काय प्रसिद्धीची आणि यशाची अपेक्षा करताय? आधी स्वतःची किंमत तर समजून घ्या. अरे चकमकीत माडे, चमचमीत रस्ते, मोठे मोठे मॉल, हाय क्लास लाईफस्टाईल, स्टँडर्ड एज्युकेशन नसेल कदाचित भारतात. डॉलरपेक्षा रुपयाची किंमत कमी असेल, आय एक्सेप्टेड, मान्य आहे मला. पण जे परंपरा, जे ज्ञान, जी ताकद आपल्या महाराष्ट्राच्या मातीला लाभली ना, ती जगाच्या पातळीवर कुठल्याच मातीला लाभली नाही. महाराष्ट्राचं वैभव जगात कुठेच तुम्हाला मिळणार नाही एवढी ताकद या महाराष्ट्राच्या संतांच्या मातीत. आषाढी सारखी वारी जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात करून दाखवा म्हणा, नाहीच जमणार. कुठलाच मालक नाही तरी जगाच्या मालकाच्या विश्वासावर सामर्थ्याने चालते. मग मला एक कळत नाही, मग आम्ही कुठल्या बेसिसवर भगवंताचं अस्तित्व नाकारतो? काही काही माणसं फार मोठेपणाने सांगतात. त्यांना म्हटलं की नाही, अरे गावात सप्ताह गेला नाही, एखादं कीर्तन ऐकलं तर आपल्याला तसलं पटत नाही. खरं आहे तुझं, चूक नाही रे दादा तुझी. एखाद्या मुलीला विचारलं, एवढं हाय क्लास शिक्षण घेतलंस तू, एवढ्या चांगल्या घरात राहतेस, एवढे मायबाप हुशार आहेत तुझे, पण कधी विठ्ठलाच्या मंदिरात दिसली नाही, कधी भजन करताना पूजा करताना दिसली नाहीस. ती फार स्टँडर्ड पद्धतीने सांगताय, आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके, हरकतच नाही. तुम्ही देवाला मानत नाही याच्यात काही वावगं नाही. पण ज्या दिवशी देव तुम्हाला मानणार नाही, तुम्ही झोपलेले असाल आणि अख्खं घर रडत असेल, विश्वासाने व्यासपीठावर सांगते, देव मानतोय म्हणून चाललंय. देवाने मानायचं सोडलं की चालणार नाही. देवाने आपल्याला आपलं केलंय म्हणून आपलं चाललंय, ज्या दिवशी देव आपल्याला नाकारेल ना. अर्जुनाने विचारावं, देवा अरे जर तू सापडतच नाहीयेस तर आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवावा कसा? भगवान सांगतात, अरे अर्जुन आम्ही दिसावा हा अट्टहास करू नको. अहम वैश्वानरो भूत्वा परिणाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चमेन्यम चतुर्विध. अरे वेड्या, इथे अन्न पचवणारा, जठरामध्ये अग्नी म्हणून वास करणारा सुद्धा मीच आहे. अहम वैश्वानरो भूत्वा. जी पचन क्रिया होते तो सुद्धा मीच जगदीश्वर, तोच मी विठ्ठल, तोच मी राम, तोच मी कृष्ण. तुझं अन्न, सूक्ष्मता बघा किती सूक्ष्मता आहे. की अन्न सुद्धा माझा विठ्ठल पचवतो आणि तुम्ही म्हणता देव काय करतो? म्हणून तर जुन्या बायका चुलीत एखादा घास टाकल्याशिवाय स्वयंपाक करत नव्हत्या. खरं आहे की नाही? कणिक तिमली तर थोडासा गोळा, भाकरीचं पीठ म्हणलं तर थोडासा गोळा. येड्या नव्हत्या त्या, अक्कल होती त्यांना. त्यांना माहित होतं अग्निदेवता माझ्या जठरामध्ये पचन क्रिया करतो आणि मी जे काही थोडक्या मोडक्या हाताने बनवलंय ते पचावं पुढच्याला, म्हणून देवा आधी तुला मग सगळ्यांना. ज्याच्यामुळे मिळतंय त्याला पहिल्यांदा, मग ज्याला मिळतंय त्याला दुसऱ्यांदा दिलं तरी चालेल. म्हणून तर माझ्या आईनं, माझ्या आजीनं 4 भाकऱ्या जरी केल्या तरी 40 माणसं पोटभर जेवून जायची, कारण पांडुरंगाची कृपा त्याच्या स्वयंपाकावर होती. हे समजून घ्या, हे लक्षात घ्या, हे सामर्थ्याने लक्षात घ्या. येड्या नव्हत्या जुन्या बायका. जुन्या बायका 12 दिवस तरी लेकराचं तोंड जगाला दाखवत नव्हतं. बारसं झाल्याशिवाय जगाला लेकराचं तोंड, कारण माऊलींचं वर्णन नाही, लल्लाटी जे लिहिले न पुसेगा काही केले सटवी चेहरा ती जन्मी वाचे त्याचा ऐश्वर निघणं चित्ती वाहने सदा. 5व्या दिवशी सटवी माथ्यावर मृत्यू लिहून जाते. उमटायला पुढे 10 दिवस तरी लागतात, पण कमीत कमी 12 दिवस तरी लेकराचं तोंड जगाला दाखवायचं. येड्या नव्हत्या त्या. तुम्ही नाही शहाणे. तुम्ही जन्माला आल्या 3ऱ्या सेकंदाला फेसबुकला पोस्ट टाकता, बेबी इज कॉम. ओके, लाईक सबस्क्राईब अँड शेअर. त्याचं भविष्य तरी ठरवू दे रे दादा. खूप ताकद आहे माऊली आपली, खूप ताकद आहे. म्हणजे ते आम्हालाच आमचा राम कळाला नाही, आम्ही लोकांना काय सांगणार? ते आम्हालाच आमचा कृष्ण कळाला नाही, ते आम्ही लोकांना काय सांगणार आहे? मी परवा दिवशी सहज कीर्तनात म्हटलं, अरे 22 जानेवारी राम मंदिर होतं, जयघोष करा, जल्लोष करा. कारण 31 डिसेंबर करणारी आपली जात नाही. आपल्यासाठी खरा नववर्ष 16-22 जानेवारी पासूनच चालू होतं, कारण जगाच्या मालकाचं स्थानिकपण आपल्या मातीमध्ये होतं. आपला राम आपल्या घरामध्ये येतोय. खऱ्या अर्थाने अयोध्येचं पुण्य फळाला आलंय. एकाने मला कीर्तन झाल्यावर विचारलं, लय राम राम करता, आपल्याच धर्मातलं दुर्दैव किती आहे बघा. इतकं वाईट वाटलं मला. तर म्हटलं, ताई एवढं राम 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 करता, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. ठीक आहे, रामाचं मंदिर होतंय वगैरे सगळ्या गोष्टी चांगल्या,
आम्ही रामाला मानत नाही. म्हणलं का रे बाबा, तुला काय प्रॉब्लेम रामाला न मानण्याचा? ही 2-4 पुस्तकं वाचलेली माणसं काहीतरी डोक्यात घालतात आणि सावध सांगे संतोषाला खोकड पुस्तकं वाचे, ही पुस्तक वाचून शाणी झालेली माणसं जगाच्या मालकाला बदनाम करायचा प्रयत्न करतात. राम असा, राम तसा, राम तसा, राम असा, राम असा. त्या पोराने मला स्पष्ट विचारलं, तो म्हणला ताई, ज्या रामाला स्वतःची बायको कळली नाही त्या रामाला आम्ही काय कळणार आहे? ज्या रामानं स्वतःच्या बायकोवर विश्वास ठेवला नाही, आम्ही त्याच्यावर काय विश्वास ठेवावा? आणि तुम्हाला हे कोणी सांगितलं की रामानं सीतेला वनवासाला पाठवलं? आणि एक पोरीट म्हणला म्हणा, आणि मग सीता रावणाकडे राहून आली म्हणा, मग राम म्हणला म्हणा सीतेला, आणि मग तू रावणाकडे राहून आली, मी तुझ्यावर कसा विश्वास ठेवावा? आणि मग म्हणला जा म्हणा तू वनवासाला. येडे बिडे आहेत की काय? हे बाह्य अंग आहे. लोकांचं ऐकेल तो देव कसा? न सांगता तुम्हा कळू येते अंतर. जगाच्या मालकाला न सांगता भक्तांचं मन कळतं, त्याला स्वतःच्या बायकोचं पावित्र्य कळणार नाही का? देवाला मुंगीच्या पायातल्या पंजऱ्यातल्या घुंगराचा सुद्धा आवाज ऐकू जातो, त्या रामाला स्वतःची बायको कळणार नाही का? मग वेड्यासारखं कुणी काहीतरी सांगावं, कुणी काहीतरी ऐकावं आणि आम्ही त्याच्यावर तर्कवितर्क लावावे. देव लॉजिकवर चालत नाही, देव भावनेवर चालतो, देव इमोशनवर चालतो. देव दिसत नाही, देव असतो. पण साधा म्हणा, ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पांडुरंग काय कळणार आहे? ज्याला माणूस कळला नाही त्याला राम काय कळणार आहे? नीट आहे. दशरथाचा मृत्यू हा आपत्कालीन झाला, नियतकालीन नाही. आपत्कालीन म्हणजे वेळेच्या अगोदर. कर्मे दशरथ वियोगे मेला. पुण्यवान राजा होता दशरथ, पण फक्त पुत्र वियोगाने गेले की हे गिल्ट सहन झालं नाही की माझ्या पोराला माझ्यामुळे वनवास भोगावा लागला, माझ्या शब्दामुळे माझ्या पोराला वनवासाला जावं लागलं. बापाचा शब्द राखण्यासाठी राजभोग सोडतो, त्यांना राम म्हणावं आणि त्याला रामायण म्हणावं इतकी ताकद या धर्मात. 14 वर्षाचा वनवास एका बापाच्या शब्दावर रामाने स्वीकारला, राजभोग सोडला आणि कुठलंही कारण नसताना लक्ष्मणाने भावासोबत साथ दिली. काही कारण होतं लक्ष्मणाला राजभोग सोडायचं? काहीच कारण नव्हतं. चांगला आयुष्य आराम सोडून दिलं, संसार सोडला. बायको रडतीये तरी लक्ष्मणाने ऐकलं. म्हटले आधी जगाच्या मालकाची सेवा, मग संसार. माझं काम आहे त्यांचं रक्षण करणं, त्यांच्या सोबत राहणं, सेवा करणं. हे रामायण आहे. कुठला तरी एकच मुद्दा घेऊन पळत बसायचं नाही. आम्ही विचारलं कसं काय झालं? जेव्हा पुत्रवियोगाने दशरथ गेले तेव्हा ब्रह्माकडे जाऊन, दशरथ पुण्यवान राजा आहेत दशरथ, ब्रह्माला सांगितलं बाबा माझं उरलेलं आयुष्य पोराला द्या. बापाचं मिळतं, बापाचं मिळतं, त्याला प्रमाण आहे. माझ्या वडिलांची निरासेगा देवा, तुझी चरण सेवा साधावया. पांडुरंग मला मिळालं. कुठून मिळालं? माझ्या बापाकडनं मिळालं. कसं काय मिळालं तर वर्णन आहे. बापाकडे जोडी लेकरांची उडी, आपुली कुरवंडी वाळवुनी, एका एकी केला निराशीचा. बापाचं पोराला मिळतं हे सगळ्याला सामर्थ्याने माहित आहे. मग ते काही असो, प्रारब्ध मिळतं की नाही? प्रारब्धावर विश्वास ठेवा. प्रारब्ध असतं बाबा, अन्नमान धन, तो प्रारब्ध अधीन. 96 वर्ष 96 एकर जमीन एका बापानं कमवली. त्याचं आयुष्यात एकच स्वप्न होतं विमानात बसायचं, पण याला कमवायच्या नादात विमानात बसता आलं. पण त्याच्या पोरानं 17 लाखाचं कुत्र ऑस्ट्रेलियावरनं विमानात आणलं. तुम्ही मला सांगा भाग्यवान कोण, कुत्रा का बाप? कळतंय की तुम्हाला? म्हणजे ह्यानं आयुष्यभर कष्ट केलं, ह्याला विमान भेटलं नाही, त्याचा काही संबंध नाही. ती तिकीट काढून विमानात आलं. त्याला तिकीट असतं बरं का विमानात महाराज. प्रारब्ध आहे ना, त्या कुत्र्याचं प्रारब्ध प्रबळ आहे. मग अगदी तसंच दशरथांचं पुण्य रामाच्या वाट्याला यावं आणि रामाचं आयुष्य वाढावं. मग एकांतामध्ये सीता आणि राम बसल्यानंतर, म्हणजे अयोध्येला परत आल्यानंतर, रावणाच्या वधानंतर सीता आणि राम एकांतात बसल्यावर रामानं सीतेला सहज म्हणावं आणि विनंती आहे, नवरा बायकोच्या नात्यामध्ये काही लपलेलं नसावं हे शास्त्र. म्हणून रामाने काहीच लपवलं नाही सीतेपासून. सीतेला सांगितलं काय सांगू सीते तुला, आज दिसलो नसतो मी जर माझ्या बापानं आयुष्य दिलं नसतं मला. ही माझ्या बापाची पुण्याची कमाई की आजही राजभोग भोगतोय मी, नाहीतर माझं इथंच अंतकाल आला असता. सीतामाई पटकन उठल्या सिंहासनावर आणि पाय ठेवून बसल्या.
राम म्हटले, अगं एकांताचा काळ आहे, तू पायाशी का बसलीस, तू जवळ बसायला हवंस. नाही स्वामी, जर नियतीने माझा आणि तुमचा संसार इथपर्यंतच लिहिलाय तर याच्या नियतीच्या पुढे जायची ताकद या सीतेत नाही. सत्वानं जगणारी जनक राजाची पोरगी आहे मी. तुमच्या सोबत 14 वर्ष वनवास भोगला, रावणाचा त्रासही सहन केला, पण रावणाची सावली माझ्या अंगावर पडू दिली नाही, अशी सीता आहे. मग मी आता तुमच्या सोबत संसार करणार नाही, कारण हे नियतीने बरोबर. सत्वशील कन्या आहे मी, आत्मा एकाचा, शरीर एकाच, असा संसार माझ्याच्याने जमणार नाही. जिथे आयुष्य सासऱ्याच आहे तिथे ही सीता तुमच्या सोबत संसार करू शकत नाही. म्हणून 7 महिन्याचं लेकरू पोटात घेऊन सत्वासाठी नवऱ्याचा सहवास आणि राज्याचा भोग सोडून सीतामाई वनवासाला गेल्या. याला रामायण म्हणायचं की सत्य. रामानं सीतेला वनवासाला पाठवलं नाही, सीता स्वतःहून सत्वासाठी वनवासाला गेली. कुणी काहीही म्हणलं पण आपल्या देवदेवतांना विनाकारण बदनाम करू नका. श्रीकृष्णाला 16,108 बाय होत्या म्हणून मी विद्वांचल करतो. वय शामड्या, खरंय तुझं. ध्वंचल कशाला, 1000-2000 कर, पण बाबा देवाचं नाव कशाला घेतो. एकही बायको कृष्णानं केली नाही. 8 बायका कृष्णाकडे आल्या. 16,100 पोरी कंसाच्या कारावासात होत्या. ज्यांनी जगाच्या मालकाकडे याचना केली की देवा, आम्ही कंसाच्या कारावासात राहिलो, लोक आम्हाला पवित्र समजणार नाही, आमचा कुणी स्वीकार करणार नाही, एकतर तुम्ही आमचा स्वीकार करा नाही तर आम्हाला मारून टाका. देव म्हणला, मी तारणहार आहे, मारेल कसा, हरकत नाही, तुमचा स्वीकार करतो. प्रत्येक मुलीला भगवंताने स्वतःचं नाव तिच्या नावासमोर लावण्याचा अधिकार दिला. इतकं मन मोठं माझ्या विश्वाच्या मालकाचं. पण त्यातल्या एकाही मुलीच्या अंगाला माझ्या कृष्णाने स्पर्शही केला नाही. भोग भोगोणी ब्रह्मचारी डबल केवढे केवढे न कळे कान्होबाचे कोण. उठ की सूट काही नाही रे बोलायचं. पण आधी सामर्थ्य समजून घ्या. जिथे मला माहित आहे की माझ्या भगवंतात, माझ्या धर्मात, माझ्या मातीत, माझ्या संस्कृतीत, माझ्या परंपरेत काय ताकद आहे, जेव्हा मला माझ्या मातीची ताकद कळावी तेव्हा मला स्वतःवर आत्मविश्वास वाढावा. मी जग जिंकायचा आत्मविश्वास जगासमोर मला माहित आहे मी कोण आहे. नानोबरे म्हणले, मला माहित आहे मी कोण आहे. आम्हा तया परस्पर एका नामाची अंतर. तुझ्यात आणि माझ्यात काय फरक आहे, नामस्वरूपी फरक आहे. आपुल्या संसाठी करुणी जगाच्या मालकाने मला देव केलं, देव पहावया गेलो तेथे. मग काय अशक्य, मला सांगा, विठ्ठलाला काय अशक्य. ज्याची उत्पत्तीच आहे तो विनाशही करू शकतो आणि तारूही शकतो. ज्याने निर्माण केलंय तो सुखाचाही करू शकतो, दुःखाचाही करू शकतो. आणि मला सांगा, संतांचा संसार म्हणजे संसार नाही रे. तिथं लग्न नामदेवरायांचा, नवरी राजाई, वरमाय गुणाई, वरबाप दामुशेट आणि लग्न लावायला ब्राह्मण पंढरीचा पांडुरंग असेल, तो संसार परभारतापेक्षा सुद्धा गोड असेल, कारण जगाचा मालक तिथे साक्षी लागतो. संसार सुखाचा करेल. तर जगाचा मालकच माझ्या संसाराची साक्ष देतो, तर माझा संसार दुःखाचा कसा. नामदेवरायांचा संसार काय दुःखाचा आहे का. नारायण नावाचा पोरगा आहे, नावं पण किती गोड बघा ना संतांच्या लेकरांची. जगाचा मालक संसार करतो रे. तू म्हणाल करतो, अहो करतो. 47 चरणाचा अभंग आहे नामदेवरांचा, चोखोबऱ्याच्या बायकोच्या बाळकपणावर. त्यातलं 10वं चरण प्रत्येकाला पाहिजे आहे. चोखोबाची वहीन झाला शारंगर, वहिने उघडा दार हाका मारी. हा 47 चरणाचा नामदेवरांचा अभंग. नामदेवराय सांगतात, चोखोबाची कांता असे ती गर्भीनं झाले तिचं पूर्ण नवमास. 9 महिने पूर्व झाले चोखोबऱ्यांच्या बायकोला नाव. महाराज किती, 9 महिने. 9 महिने पूर्ण झाले चोखोबऱ्यांच्या बायकोला. ताकद बघा ना. चोखोबऱ्या तरी भगवंताच्या नावात. आणि त्या भगवंताचं नाव बघून चोखोबऱ्याची बायको म्हटली, अहो स्वामी, घरात अन्नाचं कण नाही, खावं काय कळत नाही, बाळ होणार आहे, अहो कसं चालणार आहे, कसं होणार आहे, नुसतं विठ्ठल विठ्ठल म्हणता जमणार आहे का. किरकिर करायला लागली म्हणून चोखोबराय घर सोडून गेली. निर्मला नाव चोखोबऱ्याच्या बायकोचं आणि चोखोबऱ्यांच्या बहिणीचं नाव होतं. ताकद बघा, निर्मला चोखोबऱ्याच्या बहिणीचं नाव होतं. त्या चोखोबऱ्या निर्मला म्हणजे त्यांच्या बहिणीच्या घरी गेले आणि त्या चोखोबऱ्यांकडे बघून बहीण आश्चर्यचकित म्हणे, काय म्हणे, बायको किरकिर करायला लागली. 3 पहर उलटले 3 प्रहर तरी धनी आले नाही, नवरा आला नाही. या चिंतेमध्ये चोखोबऱ्यांची बायको जगाच्या मालकाकडे विनंती करते, देवा
माझ्या नवऱ्याला पाठवा. अहो आता थोड्या दिवसात माझं बाळणपण आहे, 2-4 दिवसात मला बाळ होईल, घरात कुणी नाही. अहो घरात काय नाही, कसं चालणार आहे माझं? माझ्या नवऱ्याला पाठवा. चुकलं माझं, मी बोलले. बोलत नव्हते तेव्हा विठ्ठल विठ्ठल करीत होता, पण तोंडासमोर तरी होता. माझ्या तोंडामुळे तोंडासमोरचा मी गेला. काही करा पण त्याला पाठवा. चुकलं माझं. चोखोबरांना कसं पाठवणार? मग स्वतः जगाचा मालक, वैकुंठीचा राया, विश्वाचा मालक, या सगळ्या विश्वाचा बाप साडी नसतो, कपाळाला कुंकू, हातामध्ये बांगड्या घालतो, बाईचं स्वरूप घेतो, निर्मलेचं स्वरूप घेतो आणि चोखोबरांच्या दारात येतो. दरवाजा वाजवतो. दरवाजा उघडतो. कोण? निर्मला. चोखोबरांची बायको गळ्यात मिठी मारून रडते. म्हणते, काय हो देवी, धाडी गेली तुम्हाला? देवानच धाडलं की हो तुम्हाला? कुणीच नव्हतं हो माझ्यापाशी. डसा डसा रडावं. नणंद झाल्यावर महाराज कुणालाच आनंद होत नाही, पण ही जगातली पहिली बाई होती जिला नणंद बघून आनंद झाला. कुणीच नव्हतं ना महाराज. नंदेला बघून इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, डसा डसा रडायला लागली. हो देवानं पाठवलं तुम्हाला देवानं. पण त्यांना कुठं माहित होतं, ज्यांना मिठी मारली तो जगाचा बाप होता. त्या विश्वाच्या मालकाला मिठी मारून या रडत होते. बहिणी काळजी करू नका, मी आले. सारखं माझ्या भावाला नाव ठेवता, माझ्या भावानंच पाठवलं मला. तोच म्हणला, तुझी बहिणी बाळंतीने, कोण नाही तिच्यापाशी जा. लई मोठं सामान घेऊन आले का, काहीच काळजी करू नका. सगळा जगाचा मालक तो, त्याला काय कमी आहे दादा? एवढं मोठं सामान घेऊन आला चोखोबरांच्या घरी. चोखोबराची बायको आनंदात. 4 दिवसात बाळंतपण झालं. जगातलं सगळ्यात खालचं काम आहे बाळंतपण करणं. चोखोबराच्या बायकोची घाण ना घाण पांडुरंगानं काढली. स्वतःच्या हाताने नाहू घातलं, स्वतःच्या हाताने उठणं लावलं, स्वतःच्या हाताने साडी नेसवली, पाय दाबले, हात दाबले, तिचं बाळंतपण केलं. तिचं बाळ झाल्या झाल्या अख्ख्या गावात माझा पांडुरंग ओरडत होता, ओ माझ्या वहिनीला पोरगा झाला, माझ्या वहिनीला पोरगा झाला, माझ्या वहिनीला पोरगा झाला, माझ्या चोखाला पोरगा झाला, माझ्या चोखाला भाऊ पांडुरंग आहे तो. वेड्यासारखा प्रत्येकाच्या दारात जाऊन सांगत होता. अख्ख्या गावात साखर वाटली माझ्या पांडुरंगाने. आता 13व्या दिवशी नाव ठेवायचं. आत्याचं काय म्हणून नाव ठेवायचं? निर्मला आत्या नाव ठेवा. कर्ममेळा नाव ठेवलं. काय नाव ठेवलं? चोखामेळ्यांच्या मुलाचं नाव कर्ममेळा. कर्ममेळा नाव ठेवलं दादा. नाव जगाच्या मालकानं ठेवलं. 27 दिवस माझा पांडुरंग चोखोबराच्या दारात चाकरी करत होता. सगळी कामं करायचं, स्वयंपाकापासून झाड लोटापासून शेण उचलण्यापर्यंत. लोक म्हणतात देवाचं नाव काय देत? बाईपाशी बाळंतपण करायला कुणी नव्हतं. माझ्या पांडुरंगानं तिचं बाळंतपण केलं. साडी नेसून तिचं बाळंतपण केलं. 27 दिवसांनी चोखोबराला आठवलं माझी बायको बाळंतीन होती. काय झालं असं ती? किती दिवसांनी? तुम्ही महिना लक्षात ठेवा, लय 27 वर जाऊ नका. महिन्यात. किती दिवसांनी? महिन्यात. संतकाने आपल्यात फरक बघा. आपण पंढरपूरला पोहोचायच्या आधी ड्रायव्हरला म्हणतो गाडीचं तोंड गावाकडे करून ठेव, म्हणजे आले आले निघा येते. आपण जायच्या आधी गाडी वळवणारी माणसं. आपलं खतरनाक काम आहे दादा. आपल्याच्यानं देवलंय अवघड आहे. एका महिन्यानं 27 दिवसानं चोखोबराला आठवलं माझी बायको बाळंतीन होती. 27 दिवसानं खऱ्या निर्मलेला ते म्हणतात. ती खरी इकडे होती की भेसळयुक्त माल होता. ओरिजिनल 24 कॅरेट तिकडे होतं महाराज. अगं तुझी वहिनी बाळंतीन होती. दादा कळतं का तुला? मला तरी सांगायचं, मी गेले असते तिच्या मदतीला. आता जा बरं पटकन. आई नंतर निस्वार्थ प्रेम करणारं एकच नातं ती म्हणजे बहीण असते. जी बहीण कितीही गरीबाची घरी दिलेली असू द्या, पण आपल्या भावासाठी कायम श्रीमंतीनं उभं असते तिला बहीण म्हणायचं. त्या बहिणीनं आजूबाजूच्या घराचे धनधान्य आणले आणि शिदुरी केली. शिदुरी कळते ना? आणि शिदुरी दिली भावाच्या डोक्यावर. जा म्हणे बायकोची काय डोक्यावर शिदुरी घेऊन चोखोबराई निघाले. चोखोबराई निघाले. आता जगाच्या मालकाला कळणार नाही का? त्याचं वायफाय हायफाय काय कनेक्शन जोरात आहे देवाचं. देवाला लगेच कळलं चोखोबराई निघाले. देव म्हणे लगेच इकडे. देव नाटक करा 1 नंबर. आता हायच कर्नाटकाचा नाटक करणारच की महाराज. त्याच्या नावातच नाटक आहे. पांडुरंग कुठला आहे? कानडा हो विठ्ठलू. कारण
नाटक कानडा राजा पंढरीचा. काय महाराज त्यानं असं नाटक करायचं चालू केलं. नाही आता जाते काही नाही, आता जाते. थांबा ताई, माझ्या त्या घरधण्याला येऊ द्या, तुमची साडी चोळी करू द्या. अहो आई करणार नाही इतकी सेवा तुम्ही माझी केली, जगात कोणी करणार नाही एवढं तुम्ही माझ्यासाठी केलं. माझ्या घरधण्याला येऊ द्या, चांगले साडी चोळी सोनं नाणं करते आणि मग तुम्हाला पाठवते. देव मनातल्या म्हणला जाऊ दे बाई, भांड उघडं पडून माझं. ताई तसं करू नका. वहिनी जाऊ दे बरं, माझ्या नवऱ्याला माझ्याशिवाय राहवत नाही, माझा धनी रागवल मला. नाही रागवी तिला म्हा. कुणाचं धनी, कुणाचं? शिव सगळ्या जगाचा धनी. ह्याचं कोण धनी? नाटक धनी रागवतील बाय मला. किती दिवस झालं राहिले. चोखवरायची बायको म्हणली 27 दिवसात त्याला एकदा बी नवरा आठवला नाही. सकाळपासून नवरा नवराच करायला. चुळी तरी शिवते. बरं 4-5 बायका बोलवल्या गेल्या, कुंकू लावलं, निर्मला बाईला पाठवलं. हे तिथं पोचेपर्यंत चोखोबर आहे. तुम्ही फक्त कल्पना करा माय मावल्या, असं तुम्ही बाळांती नाही 2-4 दिवसावर तुम्हाला बाळ